हरी 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 रामकृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुकृताची जोडी
देव मागे पुढे देव मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय जैसा केला तैसा होय धावे सोय धरोने धावे सोय धरोने देव मागे पुढे देव मागे पुढे उगवी कोडे संकट उगवी कोडे संकट तुका म्हणे आज पुसके तुका म्हणे आज पुसके गाऊ मुखे विठोबा गाऊ मुखे देव मागे पुढे
ಭಯ ನಾಯಿತ್ರ
तुका म्हणे माझे हे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख जगणे जणणीला तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन आवडीने तुळसी हार गळा हार गळा कासे हे आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हे तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर हे तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार हरे कुमार कुमार हरे कुमार कुमार हरे कुमार कुमारी हरे कुमार
बोला पुंडलिकाचा विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान महाराज की तुकाराम महाराज शिवरायन महाराज भगवान की विधाना अम्मा हरीच्या दासा काही अम्मा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय जैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका म्हणे असो सुके तुका म्हणे असो सुके गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम जगनहितपानी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला स्कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पाया संताच्या भरकरी संतांचा
मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. देवभुवा मागे पुढे उगवी कोडे संकट. आज या पवित्र आणि पावन भूमीमध्ये संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी ज्या निमित्ताने या कार्यक्रमाचं नियोजन आहे ते आपले हरिभक्तिपारायण महंत शास्त्री बाबा विश्वंभर बाबा शास्त्री यांच्या आज जाऊन 5 दिवस झालेले आहेत. 5वाच दिवस आहे ना आज. त्यांच्या निमित्ताने हा कार्यक्रम आहे. बरेचसे साधू संतांची कीर्तनं आणखी होणार आहेत. त्यात ही आमच्याकडं दशनाम संन्यास मठ मुंगूसवाडे यांच्याकडे ही 5व्या दिवसाची सेवा बाबांच्या नियोजनाने आमच्याकडे आली. खरं पाहिलं तर ही संत महंतांची भूमी. मोठे बाबा गेलेले 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले ना. त्याच्यानंतर हे आता आज 5 दिवस झाले. भगवान भोलेनाथ, भगवान ज्ञानेश्वर महाराज, नगदनारायण महाराज या परिसरामध्ये त्या भगवान भोलेनाथाला अशी प्रार्थना करतो की त्यांनी त्यांचा ध्येय तर ठेवलेला आहे. महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे गेले दिगंबर ईश्वर विभूती. दिगंबर ईश्वरी विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. या परिसरामध्ये असे थोर संत होऊन गेले महाराज. त्यांच्या फक्त काय राहिल्यात? कीर्ती राहिल्या. त्यांच्या नुसता पदस्पर्श केला, त्यांचा सहवास जरी त्या दिवशी बोलून गेलो मी. कबीरदासजी म्हणतात, संतावर परस बे एक तफावत जान, परस लोहो को कंचन करे तो संत आप समान. जसा बरीच लोखंडाला स्पर्श केल्याबरोबर काय होतं महाराज? त्याचं सोनं होतं. तसं ह्या साधू संतांच्या स्पर्शाने आज हे समाज घडलाय, आज ही समोर बसलाय. ते त्यांच्या घडण्यामुळेच समाज आज पुढे महाराज. हे जर महात्म्य होऊन गेले नसते या परिसरात तर हा समाज ह्या मार्गाकडे नसता, मुळीच नसता. ज्यांच्या जाण्याने हे दुःख परिसरावर फार मोठं झालेलं आहे ह्या 2 महात्म्यांच्या. साधू संत येतात आणि जातात, त्यांच्या रूपाने कुणीतरी पुन्हा अवताराला येतो महाराज. महाराजांची नियुक्ती झालेली. महाराजांना भगव्या कपड्यात पाहिलं होतं अगोदर, ज्यावेळेस ते शिक्षणाला होते त्यावेळेस. आज्ञेप्रमाणे राहावं लागतं महाराज गुरुच्या. जसं नाथ परंपरेमध्ये घटना घडल्या त्या परंपरेमध्ये असंही ते ह्या परंपरेमध्ये आहे. आणि ही जी परंपरा आहे वारकरी संप्रदायाची फार मोठी परंपरा आहे. साधू संत होऊन गेले, ह्यांनी समाज घडवला महाराज.
आणि या मानवी देहाला आल्याच्या नंतर माणसाने काय केलं पाहिजे हे साधू संतांनी शिकवलं मला. किती सुंदर अशा प्रकारे हा आपल्याला नरदेह दिला आहे भगवंताने. आणि हा कशासाठी दिला आहे आणि कोणत्या कामासाठी दिला आहे. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाटा बाधिकेचा. हा देह भजनासाठी दिलाय मला. किती सुंदर अशा प्रकारे दिलाय. हात दिलेत, पाय दिलेत, डोळे दिलेत, कान दिलेत. इतका सुंदर अशा प्रकारे हा भगवंताने नरदेह दिला केवळ भगवंताच्या प्राप्तीसाठी. जर हेच उलटं सुलटं जर दिलं असतं ह्याच्यात जडणघडण करताना तर किती घोटाळा झाला असता. त्या भगवान परमात्म्याने त्या इंजिनियरनी इतकी जडणघडण सुंदर करून बी आपण त्या भगवान परमात्म्याचं जर नाव नाही घेतलं, त्या साधू संतांच्या सेवेत जर नाही राहिलं तर हा नरदेह काय असून सुद्धा नाथ महाराज म्हणतात उपयोगाचा नाही. बरोबर आहे का महाराज. हा नरदेह भगवंताने आपल्याला देऊन सुद्धा हा नरदेह उपयोगाचा नाही. काय आहे उपयोगाचा. म्हणून हा सुंदर अशा प्रकारे नरदेह भगवान परमात्म्याने दिला आहे केवळ त्या भजनासाठी. आणि हे भजन करत असताना त्या साधू संतांच्या संगतीत केलं पाहिजे. महाराज मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, त्यांच्या पाठीमागं चाललं पाहिजे. त्या साधू संतांच्या सहवासात माणूस घडला जातो. प्रत्येक साधू संतांनी कर्म केले महाराज. त्या कर्मानेच भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. कोणत्या साधू संतांनी कर्म केलं नाही आजपर्यंतचे जे साधू संत होऊन गेले. आणि कोणत्या भगवान परमात्म्याने त्यांना सहकार्य केलं नाही कर्म करत असताना. एकच अभंग जरी म्हटलं तरी भरपूर होईल. उंच नीच काही तिष्ठे भाव भक्ती देखून या. प्रत्येक साधू संताला कर्म करत असताना सहकार्य केले महाराज. केलं का नाही सहकार्य साधू संतांना भगवान परमात्म्याने. त्यातलं एक उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर सावता बाबा. माळ्या सावत्यास खुरपू लागे. सावता बाबांना काय केलं महाराज. त्या महात्म्याने कधीच पंढरपूरला गेले नाहीत. तिथंच येऊन त्यांना काय केलं भगवान परमात्म्याने भेट दिली. त्यांना काम करू लागले सावता बाबांना. मला सांगायचे काय की कर्म करत असताना जर आपण स्वच्छ अंतकरणाने जर कर्म केलं तर भगवान परमात्मा निश्चितच भेट देतो. हे जिवंत उदाहरण आहे महाराज सावता बाबांचं. सावता बाबा कधी पंढरपूरला गेले नाही, पण सावता बाबा उलट्या स्वभावाचे होते महाराज. हट्टी होता स्वभाव सावता बाबांचा. जसं एखाद्या माणसाचा एखादी गोष्ट जर आपण सांगितली आणि ही कर म्हणलं जर नाही असं नाही करणार म्हणणार ते, अशा स्वभावाचे सावता बाबा होते. सावता बाबांना भगवान परमात्मा भेटीसाठी आले महाराज. वारकऱ्याच्या वेशात आले आणि वारकऱ्याच्या वेशात येऊन उभं राहिले सावता बाबांसमोर. उभं राहिल्याच्या नंतर म्हटले तुम्हाला मी मंत्र सांगितला असता पण म्हणले तुम्ही जपणार नाही. ते करणार नाही असं म्हणलं की ते म्हणायचे मी करणार. सावता बाबाला मंत्र सांगितला महाराज. काळा गो यमुनेचा ढो पहिलं कर्म माझं पांडुरंगाला पाव. ह्या साधू संतांनी कर्म करून ही एवढं मोठं उभं राहिलंय. हे जे वैभव होय ते कर्म करूनच उभं राहिलंय महाराज. असं उभं राहत नाही. मी कर्म करून साधू संतांनी त्याच्यासाठी सांगतोय मी सावता बाबांचं उदाहरण. तो मंत्र सांगितल्याच्या नंतर महाराज आयुष्यभर त्या माणसाने सावता बाबांनी तो मंत्र जपला. काळा गो यमुनेचा ढो पहिलं कर्म माझं पांडुरंगाला पाव. सतत मंत्र जपला. मग सकाळी सकाळी त्या काळामध्ये सावता बाबा काय काम करायचे, शेतात जाऊन ज्वारीच्या जर पाणी द्यायला त्या काळात मोठा वगैरे होत्या महाराज.
मोठ धरायला कधी जात होते? संध्याकाळी. पाटा सकाळी उठून महाराज मोठ धरायला जायचे सावताबाबा. मोठ धरायला गेल्याच्या नंतर सकाळी मोठ जपल्याच्या नंतर पहिली मोठ काढल्याच्या नंतर सावताबाबा तो मंत्र म्हणायचे, काळा गो यमुनेचा ढो पहिलं कर्म माझं पांडुरंगाला पाव. असं म्हटल्याच्या नंतर महाराज थारोळ्यात नव्हती पडत मोठ. पाणी कुठं जाऊन पडायचं? डायरेक्ट पंढरपुरामध्ये. भगवान विठ्ठलाच्या डोक्यावर मोठंचं पाणी पडायचं जाऊन. पुन्हा दुसरं काम काय राहायचं सावताबाबांचं? पाखरं राखायचं काम. मोठ धरायचे झाल्याच्या नंतर पाखरं राखायची गेल्याच्या नंतर महाराज खडा त्या गोपनीमध्ये टाकायचे आणि गोपनीमध्ये खडा टाकून खडा फिरवत असतानाच तो मंत्र म्हणायचे, काळा गो यमुनेचा ढो पहिलं कर्म माझं पांडुरंगाला पाव. असं म्हटल्याच्या नंतर महाराज खडा तो ज्वारीच्या पिकामध्ये पडत नव्हता. खडा जाऊन कुठं जायचा? पडायचा त्या भगवान परमात्म्याच्या डोक्यात लागायचं. पुन्हा तिथं विचारायचे भक्त मन बडवे मंडळी विचारायचे, हे कुणाचं काम आहे? ज्यांनी स्नान घातलं म्हटले त्यांनीच खडा मारलाय. पुन्हा सावताबाबा कोणतं काम करायचे? न्याहारी करायचं काम करायचे. न्याहारी करत असताना महाराज त्या काळामध्ये हातावर भाकरी घेऊन खायची. सावताबाबांनी हातावर भाकरी घ्यायची आणि हातावर भाकरी घेऊन जर लईच घाईत गडबडीत जर असला माणूस तर काय करायचे? आता ती सुविधा नाही, आता भरपूर सुविधा झाल्या, गाड्या झाल्या. जर एखाद्याला जर रोडला जायचं असलं, आता निमगावला जायचं असलं, इथून चलत जायची सोय, मग इथूनच जाताना भाकरी हातावर घेऊन जायची. आता कोणी हातावर वगैरे, आता फक्त लग्नातच खातात माणसं, आता एरवी नाहीत कोणी खात हातावर घेऊन. मग ते काय करायचं? सावताबाबा हातावर भाकरी घेऊन खायचे. तोच मंत्र पुन्हा म्हणायचे, काळा गो यमुनेचा ढो पहिलं कर्म माझं पांडुरंगाला पाव. असं म्हटल्याच्या बरोबर महाराज भाकरी आदर जायची कुठं? भगवान पांडुरंगाच्या हातामध्ये. पुन्हा विचारायचे भक्तगण त्यांना, हे कुणाचं काम आहे? ते सांगायचे, ज्यांनी स्नानाची व्यवस्था केली, ज्यांनी खडा मारला त्यांनीच. कशाची व्यवस्था केली? भोजनाची. मी हे सांगितलं कशासाठी? की या साधू संतांनी कर्म करून प्रत्येक आणि आपलं कर्म करून भगवान परमात्म्याला काय केलं? आपलंसं केलं. देव जर आपल्या पाठीमागं पुढं जर असला तर कुठल्याच प्रकारची भीती राहत नाही महाराज, हे सांगण्यासाठी. इतकी जबरदस्त माणसं असल्याच्या नंतर सकाळपर्यंत चालायला काय अडचण नाही. आता एक जण तर खाली बसलेले आहेत, पंडितच आहेत ते ह्याच्यातले. हा ती लक्षात आलं ना माझ्या. इतके रती महारथी कोणत्याच गडावर नाहीत महाराज, कुठल्याच फडावर नाही, सुटणार नाही. मी काय शास्त्री वगैरे नाही, पंडित नाही, साधा वारकरी माणूस आहे. साधू संतांची फक्त सेवा केली आणि त्या सेवेचं फल बनून ह्या स्थानावर बाबांच्या सेवेत, जसं जनार्दन बाबांच्या सारखं असं समजा. मी काय शास्त्री वगैरे नाही, पंडित नाही, कुठं ऋषिकेश वगैरे असं काय नाही. साधू संतांची सेवा केली, त्या सेवेचं फल म्हणून त्या स्थानावर मी त्या बाबांच्या सेवेत आहे, शुक्ल भारती बाबांच्या. आणि तुमच्या वारकऱ्यांचा आशीर्वाद हेच आहे महाराज. तुम्ही आम्ही गदारोळी आनंदे. आणि हा जो आनंद आहे महाराज, हा आनंद कुठं नाही, स्वर्गात सुद्धा नाही. हा चुक चोळा स्वर्गी नाही.
ह्यांचा काहीच दोष नाही. आमचं सुद्धा तसं झालंय. झाकून कशाला ठेवायचं? ही फक्त लॉकडाऊनचा परिणाम आहे. नुसतं चोपलं, ह्याच्याशिवाय दुसरं काहीच काम नाही. नाही नाही, ही वस्तुस्थिती आहे ना. अहो 1.5-2 वर्ष गेली आणि ही हिंदूच्या विरोधातलं सरकार आहे. आम्ही डायरेक्ट सांगतो, हे आमचं कोण काय करणार आहे? नाहीतरी मागं न पुढं फुफुट उडं काय ह्यांचं झालं आमचं झालं. हे हिंदूच्या विरोधातलं सरकार आहे. महाराज पटत आहे का तुम्हाला बोलतोय? ह्याच्यात काहीच बदल नाही. कोरोना नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आता ते उघडी काठी घेऊन होता उभा, किती जणांनी ऐकलं? तर बसलं ती वैतागून. काय नाही माणूस ऐकत कोणी. आता तोंड पडलंय, आता कोणीच ऐकणार नाही. वारकरी सुद्धा टाळ घेऊन हाणत्यान पोलिसांना. आणि हाणलं बी पाहिजे, ह्या मताचा आहे. शुद्ध संस्कृती आहे बरं का. आता ह्यांच्याकडे गेलो तुम्ही आता दुधाला, काय म्हणले? जरे का? हां, जरे साहेबांकडे झाली आमची थोडीशी चर्चा येतानीच रस्त्याने. आता ही तर नाही सांगत तिच्या काय झाली, पण हे हिंदूच्या विरोधातलं सरकार आहे. काय बंद आहे महाराज? देवकर महाराज काय बंद आहे सांगा ना. नाही नाही, बंद काय आहे? फक्त देवळाची दारच बंद आहेत, कीर्तनं बंद आहेत. काय बंडाता ते चुकलं? टाकलं गाड्याला आत. एवढा मोठा माणूस वारकरी, बरं कोणी नाही बाहेर भजनं करीत बसली. काय होईल भजन करून बाहेर? किती टाळ किलोचं पावशेरावर आणलं तरी काय होईल? ते आता येत ना. इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली. पण आता कुणी ऐकणार नाही. मी जरा थोडंसं बाजूला जाऊन बोललो, पण चुकीचं काय नाही असं मला वाटतं. आणि जरी बोललं तरी कोणी काय आमचं करीत नाही. ही बी स्पष्ट सांगतो. जाऊ द्या, बाजूला गेला थोडासा विषय आपला. चाललं होतं काय महाराज? हां, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा जो सोहळा आहे महाराज, हा कुठल्या बंगल्यात नाही, कुठल्या एखाद्या गार्डनमध्ये नाही, किंवा स्वर्गात नाही, कुठंच नाही. हा जो सुख सोहळा आहे, हा जो आनंद आहे, तो आनंद कुठंच नाही. किती मोठी माणसं पाहिली महाराज माझ्या जीवनामध्ये. आता आमचा खरा धंदा म्हणजे गंडाधुरी, आपलं छवछव करणं. 10-5 लाख रुपये गेले घालून माणसं जे नीट होत नाहीत ते आमच्याकडे होत्यात. नाही तर तुम्ही येता ना सकाळी. वस्तुस्थिती ह्याला काय ना करता येणार नाही. मला सांगायचं काय की शास्त्री वगैरे जे पदवी आहेत त्यांनी अभ्यास केला आहे महाराज. आपल्या बाबाजींनी खूप अभ्यास केला आहे. कसं शरीर होतं त्यांचं टायमिंगलाच सांगितलं मग कुणीतरी एक जणांनी की ते त्याच टायमिंगला ती घ्यायची. जे प्रत्येक जेवणसुद्धा जे टायमिंगमध्ये नव्हतं. बरं आपला आहे का टायमिंग? नाही, आपण आता सप्त्याला वगैरे जर गेलो तर आपण टायमिंग आहे का? शास्त्रीचं जीवन त्यांनी त्यांच्या असं कठोर जीवन जगले महाराज शास्त्री बाबांनी. आपले निमगावचे बाबा, मोठे बाबा, हे असं कठोर जीवन जगले. ह्यांनी असा मोह वगैरे काय ठेवला नाही. आज आपण पाहतो माणसं महाराज किती श्रीमंत आहेत माणसं, त्यांच्याकडे पार मारताचं काही सुद्धा नाही महाराज. एवढी श्रीमंत माणसं आहेत, एवढी श्रीमंत माणसं आहेत ह्या जगाच्या पाठीवर, पण नक्कीच राव नाहीत की नाहीत. राव नाहीत की श्रीमंती का त्यांची? नाही श्रीमंती महाराज. पण हा जो केलेला परमार्थ आहे तोच बरोबर येणार आहे महाराज. म्हणून सतत माणसाने काय केलं पाहिजे? भजनामध्ये माणसाचं जीवन गेलं पाहिजे.
सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. त्याच नामाने समाधान आहे महाराज. आणि अखंड चिंतन केलं पाहिजे माणसाने. अखंड जया तुझी प्रती. आणि सतत जर नामस्मरण केलं महाराज तर त्याला कुठल्याही साधनेची गरज नाही. योग याग विधी येणे नव सिद्धी. माणसाने सतत काय केलं पाहिजे? टाहो फोडून माणसाने नामस्मरण केलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात टाहो फोडून. रामकृष्ण टाहो नित्य फोडी, रामकृष्ण टाहो. न जोडी रे भाव काशी रे संदेह. न सोडे रे बाहो टाकी रे संदेह, रामकृष्ण टाहो नित्य फोडी. सतत नामस्मरण केलं महाराज तुकाराम महाराजांनी. किती डोंगरावर भजन केलं महाराज. किती डोंगरावर केलं? भामचंद्र डोंगरावर केलं, बोराड्या डोंगरावर केलं, आणखी भंडारा डोंगरावर केलं. आणि सतत नामस्मरण केलं. त्यांची भक्ती आपल्या भक्तीसारखी नव्हती महाराज. टाळ वगैरे तर नव्हतीच त्या काळामध्ये. ती नाटकी भक्तीच नव्हती तुकाराम महाराजांची. आणि त्यांचा इतका दृढ भाव होता, इतका निश्चय दृढ होता की साधू संतांनी विचारलं, त्या काळामध्ये विचारलं त्यांना तुकाराम महाराजांना. महाराज म्हणले तुम्ही इतके डोंगर वगैरे हिंडता, इतकं भजन करता, इतकी खडतर तपस्या करता, तुम्हाला भीती वगैरे काय वाटते का नाही? ते म्हणले मलाच नाही तर आमच्या हरिदासाला कुठल्याही कोणत्याही भीती वाटत नाही, हे सांगण्यासाठी पहिलेच.
हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. हरिदासाला कुठल्याही प्रकारची भीती नाही. कारण का की त्याच्याकडे नामस्मरण आहे, नामसाधन आहे, म्हणून भीती नाही महाराज. भीती कुणाला आहे? ज्याच्याकडे संपत्ती, एखाद्याला पद जाईल म्हणून भीती, एखाद्याकडे काही जर असं असेल भरपूर काय का बाळ, अशाच माणसाला भीती आहे ना. सर्वसामान्य माणसाला वार करायला तुम्हाला काय भीती? काहीच कारण नाही भीतीचं. किती बी रात्रीचं म्हणलं तरी तुम्ही भजनाला जाऊ शकता, कीर्तनाला जाऊ शकता. ज्या माणसाकडे संपत्ती, आणि संपत्ती तरी माणसाची काय महाराज शेवटी बरोबर जाणार आहे. कुणाच्याच बरोबर गेली नाही, रावणाच्या सुद्धा बरोबर गेली नाही. का गेली बरोबर? सांगा ते कवडी तुका म्हणे त्याची, सांगा ते कवडी गेली नाही. महाराज इतकी श्रीमंत माणसं होती ह्या जगाच्या पाठीवर. एक श्रीमंत माणूस पाहिला मी, 80 ताटं होती बरं का जरे सरकार. किती ताटं होती त्या माणसाकडे? कशाची? सोन्याची ताटं. 80 ताटं म्हणल्यावर आता त्याच्याकडं बाकीचं काय बाकीचं सगळं भरपूरच असणार ना. पण माणसाकडं इतकी जरी संपत्ती असली तरी लक्ष्मीने एकदा जर ठरवलं का, आणि त्या भगवान भोलेनाथ आणि भगवान परमात्म्याने एकदा ठरवलं जायचं, ती क्षणसुद्धा लागू देत नाही महाराज. त्या माणसाकडं 80 ताटं होती, एक 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 ताट गेलं महाराज. कशाचं सांगतो मी? सोन्याच्या ताटाचं. आणि संपत्तीवाल्या माणसाचं सांगतो. 80 नंबरच्या ताटावर बारी आली जायची. एक एक ताट सांगायचं म्हणल्यावर सकाळ होईल. कसं गेलं ते? म्हणून डायरेक्ट सांगितलं मी, 80 नंबरच्या ताटावर काय आली? बारी आली जायची. एक एक ताट सांगायचं म्हणल्यावर कशी गेली ती? ताटावर 80 नंबरच्या ताटावर जायची बारी आल्याच्या नंतर त्यांनी म्हणलं आता सगळंच चाललंय, एखादा तुकडा तरी आपण काय करावं, काढून जवळ असावं. म्हणून सगळंच तर चाललंय संपत्ती आपल्याबरोबरची जवळची. म्हणून त्या माणसाने एवढा तुकडा काढला, थोडा तुकडा काढला आणि बटव्यात ठेवला. त्या माणसाच्या महाराज डोक्यावर परिणाम झाला. मी सांगतोय काय की भीती कशामुळं, आणि संपत्तीवाली माणसाचं सांगायचं म्हणून सांगतो. त्या माणसाच्या डोक्यावर परिणाम झाला. दर मुक्काम करीत 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 तो पैठणला गेला महाराज. 3 दिवस उपाशी होता. डोक्यावर परिणाम झालेली माणसं किती बी दिवस उपाशी राहतात. आता बिगर डोक्यावर परिणाम झालेली माणसं उपाशी राहणार नाही. ज्या माणसाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे तो माणूस किती बी दिवस उपाशी राहू शकतो. आणि त्या पैठण क्षेत्रात गेल्याच्या नंतर तिथं एका माणसाचं असा नियम होता, रोज अन्नदान करायचं. दुपारी 12 वाजेपर्यंत, सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत. गेल्याच्या नंतर महाराज तो माणूस दारात उभा राहिला, हा माणूस, आणि भुकेने व्याकुळ झालो म्हटला. तिथं चोपदार होते महाराज. पण तो माणूस गेला किती टायमिंगला? 12 वाजता गेला. 12 वाजता गेल्यामुळे ती जी चोपदार होती महाराज, ते चोपदार म्हणले आता टाईम संपलेला आहे. पण हे त्या माणसाने ऐकलं महाराज. कुठून? आतून ऐकलं. 4 चौकी वाडा होता महाराज, यांचं जसं घर आहे तसं असा मोठा बंगला होता. त्या माणसाने आतून ऐकल्याच्या नंतर ही शिपाई बोललेले त्याला. तो माणूस उठून पळत आला बाहेर आल्याच्या नंतर म्हणला महाराज थांबा म्हणला त्या माणसाला. शिपायाला सांगितलं सगळे जरी जेवले असले, टाईम जरी संपून गेलेला असला तरी आपण राहिलोय म्हणला जेवायचे. तो जे अन्नदान करणारा जो माणूस होता तो काय म्हणला, जरी टाईम संपून गेलेला असला, 12 वाजलेले असले तरी आपण जेवायचं राहिलो ना म्हणला, आणि आपल्याबरोबर घ्या म्हणला ह्या माणसाला. तो माणूस गेला महाराज. मोठा माणूस होता. आता ज्या माणसाकडे 80 ताटं होती सोन्याची, ती काय सामान्य माणूस असेल का? तिथं जाऊन नुसता असा उभा राहिला, हात धुवायला लावला त्याला, बाकेट भरून ठेवलेली. असा हात धरून उभा राहिल्याच्या नंतर महाराज त्या माणसाच्या पुन्हा लक्षात आलं की ह्या माणसाच्या घरी हात धुवायला सुद्धा माणसं असतील कोणीतरी. तो माणूस पुन्हा बाहेर आला महाराज अन्नदान करणार. त्याने हातावर पाणी टाकलं, साबण लावली, हात चोळला, धुतला, टायवलनी पुसला, हाताला धरून आत आणलं महाराज. आता त्या माणसाचा पण बी असा होता की सोन्याच्या ताटामध्ये जीव घालायचे माणसं. सगळ्याला बसवलं महाराज, आणि नेमकं ताट त्याला ते काट कापलेलं ताट आलं. कोणतं? ज्या ताटाचा तुकडा काढला होता ते ताट त्याच्या पुढं आलं महाराज.
आल्याच्या नंतर महाराज त्याची पक्वान्न होते ताटात, 2-4 भाज्या होत्या. ते ताट पाहिल्याच्या नंतर त्या भाज्याकडं ह्याच्याकडं पाहिल्याच्या नंतर त्याचं जेवण जाईल का? त्याला लक्ष कुठं गेलं महाराज? त्या कापलेल्याकडे गेलं. त्यांनी तो बटवा काढला. हे आपलंच आहे का बघण्यासाठी. बरीच माणसं आजपर्यंत आपदत राहतात की आपलंच आहे का म्हणून. त्यांनी काढला तो तुकडा महाराज आणि त्याला चिटकवला. खटकन चिकाटला. काय बघता माझ्या? म्हणजे लक्ष्मीने ठरवलं होतं कुठपर्यंत, पैठणपर्यंत आणला त्याला. त्या माणसाची खरड्याला समाधी आज कोटभर रुपये जरी खर्चून ती समाधी होणार नाही. एवढी मोठी समाधी महाराज त्या माणसाची तिथं. त्याच्या मागच्या पिढींनी बांधली समाधी. म्हणजे मला सांगायचं होतं काय की संपत्ती जरी असली तरी तिचा विनियोग जर व्यवस्थित नाही केला तर ती संपत्ती काय करते, एक दिवस भिकाला लावल्याशिवाय राहत नाही. तसं महाराज म्हणले आम्हालाच काय, आमच्या हरिदासांना भीती वाटत नाही. त्या काळात महाराज नाटकं करणारी, नाटकाचं भजन करणारी कमी नव्हती माणसं. तुकाराम महाराजाच्या काळात नाटकं करणारी बी भरपूर होती ना. एक जण दर पट्ट्या असाच बसून खायचा, आयता बसून खायचं. आणि ते त्या माणसाची मंडळी म्हणायची आता हे 8 दिवस झालं, 6 महिने झालं, 1 वर्षभर झालं बसूनच खायचा तो. ते जर काम सांगितलं त्या माणसाला तर तो म्हणायचा तुकाराम होईल भांडाऱ्यावर जाईल. ती बाई म्हणायची न जाणू त्या माणसाचा निघालाय दिवाळा, आपलं निघून आहे म्हणून ती बाई भ्यायची महाराज. 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, पण त्या बाईला काही दम निघाला नाही. त्यांनी भेट घेतली महाराज तुकाराम महाराजाची की दिवशी. ती म्हणले दे लावून माझ्याकडे. आता ही मंत्र भेटला ही त्याला कल्पनाच नव्हती. कुणाला? त्या माणसाला. त्या आल्याच्या नंतर, घरी आल्याच्या नंतर महाराज तो माणूस, त्या बाईने सांगितलं म्हणले काम करावं लागेल, काम केल्याशिवाय तुम्हाला आता पर्याय नाही, मी दमून गेले म्हणले, तुम्हाला काम करावंच लागेल. ते म्हणायचं तुकाराम होईल आणि भांडाऱ्यावर जाईल. पण हिला, ह्या माणसाला माहीतच नव्हतं की मंत्र भेटलेला तुकाराम महाराज. तो महाराज मंत्र मिळालेला त्यांनी त्याला सांगितलं. म्हणले लगेच जरी गेला तरी काय हरकत नाही, तुकाराम होईन आणि भांडाऱ्यावर जाईल. ह्याने मंत्रच पाठ केलेला होता. तो महाराज सरळ उठला आणि गेला. गेल्याच्या नंतर महाराज माघ महिना होता, महाराजांचं भजन चालू होतं. रामकृष्ण हरी जय जय हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण उभा राहिल्याच्या नंतर समाधी अवस्था संपल्याच्या नंतर महाराजांनी म्हणले अरे रामराव कुणकड. त्या माणसाला ओळखीचाच शेजारचा असल्यामुळं ते म्हणले रामराव कुणीकडं आले. म्हणले संसार दुःख मूळ चहूकडे विंगळ. कुणाला सांगत होतं महाराज? रामराव कुणाला सांगत होते? तुकाराम महाराजाला. संसार दुःख मूळ चहूकडे विंगळ, विश्रांती नाही कुठे. बरंचसं वैराग्य प्राप्त झालं आहे. म्हणले ठीक आहे, काय नाही म्हणले आता माघारी जायचं नाही, काही नाही, इथंच भजन करायचं. आता साधू व्हायचे म्हणले साधू होताना अगोदर कपडे काढावं लागते, मुंडन करावं लागतं. महाराज तुकाराम महाराजांनी कपडे काढावं लावली सगळ्या अंगातली. काड्याची पेटी घेतली, कपडे जाळली महाराज. माघ महिन्याची थंडी काढा का, तर ती काय थंडी कमी असते का माघ महिन्यात? कपडे जाळल्याच्या नंतर म्हणले आता लावा अंगाला राख. आता 3-3 दिवस तुकाराम महाराज उपाशी राहत होते. ती काही 1 दिवस आणि 2 दिवस होते का? 3 दिवस. त्या काळात तो माणूस आल्याच्या नंतर जिजाबाई आलेच नाहीत भाकरी घेऊन.
3 दिवस उपाशी राहिल्याच्या नंतर दम निघतोय का महाराज ह्या माणसाला? आयतं बसून खाणाऱ्या माणसं 3 दिवस दम निघत असतो. तो म्हणला तुकाराम महाराज, आज संध्याकाळी म्हणला तुमचं तुम्हाला भजनला लाभ म्हणला. मनातली मनात त्यांनी त्याचे चिंतन केलं. आज संध्याकाळी म्हणलं आपण घरी गेल्याशिवाय पर्याय नाही. सकाळी उठवलं महाराज. आता म्हणले काकडा सुरू. काकडा म्हणले पाठीमाग. कशाचा महाराज काकडा? आता 3 दिवस 2 दिवस 1 दिवस गेला 2 दिवस. म्हणला भूक लागली. म्हणले इथं लिंबाचं झाड आहे. आता लिंबाचं झाड म्हणजे लिंबाचा पाला काय, द्राक्षे सफरचंद फ्रूट आहे का ती? तुकाराम महाराज खायचे महाराज लिंबाचा पाला सुद्धा. आणि भजन कर म्हणायचे. पहाट महाराज भजन केलं त्यांनी. भजन केल्याच्या नंतर महाराज त्यांनी दम काढला तेवढा दिवस. पाठ भजन काकडा झाल्याच्या नंतर म्हणले चल स्नानाला. स्नानाला इंद्रायणीला गेल्याच्या नंतर महाराज तुकाराम महाराजांनी डायरेक्ट उडी टाकली. कशात? इंद्रायणीमध्ये उडी टाकल्याच्या नंतर महाराज हा माणूस गेलेला, त्याला रोज गरम पाण्याची सवय, तो कशाचा उडी टाकतो? त्यांनी बोट बुडवून पाहिलं. त्याच्यात बोट बुडविल्याच्या नंतर महाराज असं वाकडं झालं बोट. कशाने? पाण्याने. इतकं गार पाणी होतं. महाराज कुणीकून पाठीमागून आले ढकलले त्या माणसाला. 2-3 बाऱ्या बुडविलं. चांगले महाराज इतके राव म्हणला प्रसिद्ध. 2-3 बाऱ्या बुडविल्याच्या नंतर वरी काढला बाजूला. परत महाराज भजनाला आला पुन्हा. भंडाऱ्या डोंगरावर आल्याच्या नंतर पुन्हा महाराज भजन सुरू झालं. पण संध्याकाळचा टाईम झाल्याच्या नंतर महाराज त्या माणसाने डायरेक्ट घर गाठ संध्याकाळी. आणि घरी आल्याच्या नंतर घरावर थाप टाकली. मी सांगतो काय की त्या काळात सुद्धा नाटकं करणारी माणसं कमी नव्हती. थाप टाकल्याच्या नंतर आतून आवाज आला महाराज, कोण आहे म्हणून. ती म्हणला आवाज ओळखीचा नाही का? ते म्हणले 4 दिवस झाला आवाज माझा गायब झाला आहे. म्हणली मी आता निवांत झालेली. तसं महाराज परमार्थ करत असताना हा निष्ठेचा केला पाहिजे. निष्ठावान महात्म्य होते. परिसरामध्ये आपल्या पवित्रते कुळ पावन होतो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. हे निष्ठावान महात्म्य होते. म्हणून हा परिसर आज आपल्याला हे वैभव पाहायला भेटतंय. एवढं मोठं महाराज या साधू संतांनी आपलं जीवन खर्चून पूर्ण शरीरच दिलं ना महाराज समाजासाठी. त्यांनी आपलं योगदान दिलं. हे कशासाठी? कबीरदासजी म्हणतात पुरा शरीर दान दिया और क्या देणे काय. त्या भगवान परमात्म्यासाठी, तुमच्यासाठी ज्या साधू संतांनी आपलं शरीर खर्च केलंय, आणखी काय केलं पाहिजे महाराज? देह काय केला? ह्या साधू संतांनी आपला खर्च केला. काहीतरी प्रमाण आहे त्याच्यासाठी. देह कष्टविधी परोपकारी. देह कष्टविधी परोपकारी. आणि या परिसरामध्ये साधू संतांनी ढवळून काढला हा परिसर. हरिभजनीय ढवळिले जग चुकविला लाग कळी काळाचा. आणि या साधू संतांनी आपल्या या परिसरामध्ये कीर्ती करून ठेवली. म्हणून आज आपण या ठिकाणी उभा आहेत. आज जे या परिसरामध्ये शास्त्रीसारखे त्यांना पुढं उत्तराधिकारी लाभले, हे भाग्यच आहे महाराज गावाचं. आणि सांभाळलं पाहिजे गावाने. हे परंपरा टिकवणं बी इतकं सोपं नाही. ज्या गावात साधूचा जन्म होतो त्या गावात साधू टिकणं इतकं सोपं नाही महाराज. पण ह्या महात्म्याने खडतर जीवन करून एवढं मोठं वैभव तुमच्यासाठी तयार करून ठेवलं. बरोबर काय नेलं आहे महाराज त्यांनी? सगळं तुमच्यासाठीच ठेवलं नाही करून. साधू संत जे येतात कशासाठी आलेत? आम्ही वैकुंठ साच भावे
आम्ही वैकुंठवासी आलो या चिकारणाशी बोलिले जे साच बारू वरताया झाडू संताचे मार्ग. साधूच्या सहज कल्पनेने महाराज समाजाचा, साध्या जीवनाचा, प्रपंचिकाचा, सर्वसामान्याचा काय होतो, उद्धार होतो. महाराज सहज, साधूंच्या काय सहज जीवनात एखाद्याच्या कल्पनेतून, मोठ्या मोठ्यांना कल्पना सुचल्या महाराज, देवादिकांना सुद्धा कल्पना कमी सुचल्या नाही. ते त्यांचाच अवतार असतो तो साधू. तेची संत, तेची संत, किंवा देवते संत निमित्त त्या प्रतिमा. हा हे आहेत महाराज, आहेत ना इकडे. आता ही लॉकडाऊनमुळे आमचं बी विसरलं थोडं. आणि देवते संत, हां, कल्पना देवांना सुद्धा सुचल्यात महाराज त्या काळामध्ये. असं समजायचं नाही की साधूंनाच कल्पना सुचल्यात, त्यांनी बी निर्माण करून ठेवलेलं आहे देवांनी. ज्यांचं आपण सतत नामस्मरण करतो रामप्रभूच, त्यांना काय कल्पना सुचल्याच नाहीत, त्यांनी करून ठेवलं नाही असं समजायचं काय कारण नाही. त्यांनी कल्पना सुचल्याच ना त्या काळामध्ये त्यांना. एक श्लोक आहे महाराज, तो म्हणून दाखवतो आणि तेवढी कथा सांगू. आणि श्रावण महिना आहे म्हणून सौराष्ट्रे सोमनाथांची श्रीशल्य मल्लिकार्जुन उज्जैने मंकार ममलेश्वरम परल्या वैद्यनाथंच डांकिनी भीमाशंकरम सेतुवंदे तु रामेशम नागेशम दारुकावने वाराणसी तु विश्वेशम त्र्यंबकम गौतमे तटे हिमालय तु केदारम घृष्णेषु शिवालय एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रतपटेनरा सप्तजन्मकृतं पाप स्मरणेन विनश्यति. ज्या सेतुबंधाचं काम करत असताना रामप्रभूला जी कल्पना सुचली, ते कोणतं स्थान महाराज? सेतुबंधे तू रामेश्वर. त्याची स्थापना झाली महाराज त्या ठिकाणी. कुणामुळे झाली? रामप्रभूमुळेच त्या ठिकाणी स्थापना झाली ना त्या रामेश्वर शिवलिंगाची. ती कशी झाली सांगून सेवेला पूर्ण विराम देणार आहे. आपली वेळ 8 ते 10 आहे असं ह्यांनी सांगितलं होतं. त्या रामेश्वराची स्थापना कशा पद्धतीने झाली? सहज कल्पना सुचली महाराज. ही कल्पना सुचल्यामुळं झालं नाही. साधूला ज्यावेळेस कल्पना सुचती स्थान निर्माण करण्याची, तशी रामप्रभूला सहज कल्पना सुचली आणि त्यांनी प्रस्ताव मांडला. त्यांनी मंत्रिमंडळात, जसे हे मंत्रिमंडळात आपला प्रस्ताव, हे बी मंत्रिमंडळच होतं त्यांचं त्या काळातलं. त्यांना सहज कल्पना सुटल्याच्या नंतर महाराज त्यांनी प्रस्ताव टाकला. आता रामप्रभूचा प्रस्ताव म्हटल्याच्या नंतर कुणाला मान्य होणार नाही? ते म्हणले हे तर जर शिवलिंग असलं तर अधिक उत्तम होईल, कारण गंगेचा आपलं समुद्राचा किनारा आहे, पाणी जवळ म्हटले, आणि या ठिकाणी जर शिवलिंगाची स्थापना झाली तर फार चांगलं होईल म्हटलं. आणि त्यांनी तो प्रस्ताव टाकल्याच्या नंतर कुणाला मान्य होणार नाही, सगळ्यांनी एकमताने मंजूर केला महाराज.
ते सेतुबंधाचं काम करत असताना. पण म्हणले हे शिवलिंग आणायचं कुणी, आणायचं कुणी म्हटल्याच्या नंतर महाराज बिभीषण तिथं जवळच होते. त्यांनी बोट केलं, सुचवलं नुसतं. कारण दुसऱ्या पार्टीतला माणूस जर आपल्या पार्टीत एखादा नसला तर ती चलत नाही. त्यातला एक माणूसच पाहिजे तेव्हा ती पार्टी चलते, दुसऱ्या पार्टीतला असला. म्हणून तो रावणाच्या पार्टीतला माणूस कुणकडं होता, रामप्रभूच्या बरोबर होता. त्यांनी सुचवलं महाराज, हनुमानजीकडं बोट केलं. म्हणले हा माणूस योग्य हनुमानजी. आणि सगळ्यांनी स्तुती केली महाराज हनुमानजीची. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुधम मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद. सगळ्यांनी स्तुती केली महाराज. स्तुती केल्याच्या नंतर महाराज, स्तुती कोणाला प्रिय नाही, तेव्हापासून प्रथा पडली. स्तुती करून मोठी माणसं बारक्या माणसाला पुढं ढकलते. स्तुती केली महाराज कुणाची, हनुमानजीची. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. सेवा करणं हा काम कुणाचं होतं महाराज, हनुमानजीची. स्तुती केली म्हणून गेले का ते, नाही. सेवा करणं किंवा सेवाधारी होते हनुमानजी. गेले महाराज कुठं, कैलासावर. गेल्याच्या नंतर महाराज शिवलिंग घेतलं. शिवलिंग घेऊन पुन्हा कुठं आले, त्या समुद्राच्या किनारी, म्हणजे कुठं, सेतुबंध रामेश्वराच्या ठिकाणी. त्या ठिकाणी आल्याच्या नंतर महाराज ते शिवलिंग आणून ठेवलं. आणून ठेवल्याच्या नंतर महाराज पुन्हा प्रश्न निर्माण झाला, ह्या शिवलिंगाची स्थापना करायची कुणी. शिवलिंग स्थापना करण्यासाठी ब्राह्मण तर गरजेचं आहे. पुन्हा महाराज बिभीषणाने सांगितलं, ह्या शिवलिंगाची स्थापना करण्यासाठी म्हणले फक्त एक योग्य माणूस आहे, तो रावण. रावण बापूकडं काम आलं महाराज ते परत. आणि ते पुन्हा निमंत्रण द्यायचं कुणी, हा प्रश्न निर्माण झाला. सगळ्यांनी पुन्हा स्तुती केली महाराज हनुमानजीची आणि हनुमानजीकडे बोट केलं. पुन्हा स्तुती केली आहे. मनोजवम मारुत तुल्यगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम. पुन्हा श्लोक म्हणले सगळीजण आणि स्तुती करून हनुमानजीला पुन्हा कुठं पाठवलं, लंकेमध्ये पाठवलं. हनुमानजी गेले महाराज. आता हनुमानजीची उडी, तर उडी पडल्याच्या नंतर ती काय कमी हादरली असेल का जमीन वगैरे. तिथं गेल्याच्या नंतर महाराज त्या दरबारात धावले सगळे त्यांचे जे रखपाल होते ते. म्हणले हे 5-6 महिन्यापूर्वी मागं आलता आणि आता आलाय. म्हणलं बरीच वाईट कामं करून गेलाय. म्हणले विरोधक जरी असला, रावणाने सांगितलं, पळतच एक जण गेला त्याच्यातला आत. म्हणले असा मागं जी बरीचशी वाईट कामं करून गेलेला माणूस आता आलाय. म्हणले पुन्हा, म्हणले जरी विरोधक असला आपला तरी विचारा म्हटले कशासाठी आलाय, का आलाय, काय काम आहे म्हणून. विचारलं महाराज त्यांनी सांगितलं, मी निमंत्रण देण्यासाठी आलोय, रामप्रभूने मला पाठवलंय म्हटले. कशासाठी पाठवलंय म्हटले ते हे विचारा म्हटले. ते म्हणला शिवलिंगाची स्थापना करण्यासाठी मला रामप्रभूंनी पाठवलंय. मग रावण बापू बाहेर आले महाराज, हाताला धरलं. कारण मोठी माणसं मोठीच असतात. जरी ह्या माणसाने म्हणले वाईट कर्म केलेलं असलं, आत नेलं महाराज. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. चहापान वगैरे झालं त्यांचं त्या काळात. आणि आता आम्ही विचार करून सांगतो म्हटले. रावण बापूंनी त्यांच्या मंत्रिमंडळातल्या लोकांना विचारलं, निमंत्रण स्वीकारायचं कसं. पण शिवभक्त असल्यामुळं रामप्रभूंनी त्यांचं कोणाचंही ऐकलं नाही. त्यांच्या मंडळातल्या लोकांचं त्यांनी सांगितलं. लोकांनी त्यांच्याबरोबरच्या रावणाच्या बरोबर जी होती मंडळी, त्यांनी सांगितलं की तुम्ही बरेचसं कुकर्म केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अज्ञातवासात ठेवतील, मारतील. तुम्ही निमंत्रण स्वीकार करू नका. पण शिवभक्ताचा कट्टर असल्यामुळं रावणाने ते निमंत्रण स्वीकारलं. आणि स्वीकारल्याच्या नंतर सांगितलं, म्हणले प्रदोष आहे, उद्या सोमवार आहे, उद्या बरोबर 11 वाजता मी त्या ठिकाणी 12पर्यंत त्या शिवलिंगाची स्थापना करील. आणि शिवलिंगाची स्थापना करल्याच्या नंतर मी निघून येईन. 1 तास फक्त थांबणार म्हटले, काय हरकत नाही. पुन्हा हनुमानजी त्या ठिकाणी आल्याच्या नंतर सांगितलं, रावण बापूंनी निमंत्रण स्वीकार केला आहे म्हटले. रावण बापू ठरलेल्या वेळेप्रमाणे 11 वाजता बरोबर त्या ठिकाणी आले. महाराज सगळी तयारी झाली होती शिवलिंगाची स्थापना करण्याची. शिवलिंगाची स्थापना करण्याची सगळीच तयारी झाली असताना
शिवमहिम्नाचा पाठ सुरू झाला, अभिषेक सुरू झाला. महिम्न पारंते परमविदशो यद्यशुद्रची तुद्रब्रह्मादि नमपे तदस्वन्ना सवय गिरा. 42 श्लोक आहेत महाराज ते शिवमहिम्नाचे. शिवमहिम्न झालं, अभिषेक झाला आणि त्या पवित्र अशा करकमलाने रामप्रभूच्या त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना झाली. रामप्रभूच्या हाताने त्या ठिकाणी ती स्थापना शिवलिंगाची झालेली. आणि शिवलिंगाची स्थापना झाल्याच्या नंतर सगळं कर्म झाल्याच्या नंतर संकल्प सोडायचा असतो. इंगोले महाराज जसं येडे हाणावं लागते तसं हां सगळं संकल्प सोडावा लागतो. संकल्प सोडताना महाराज तांदूळ फूल दिलं हातावर आणि संकल्प सोडायचा. रावणाने विचारलं किम प्रीथेर्थम, ह्यांच्या भाषेत शास्त्रीजींच्या भाषेत. शास्त्रीजी बाबा आपले आशीर्वाद देताना सुद्धा संस्कृतमध्ये देत होते, बरोबर आहे का? बारा आशीर्वाद देताना सुद्धा कसे द्यायचे? संस्कृतमध्ये. त्यांनी विचारलं रावण बापूंनी, आणि तो गाढा अभ्यासक होता ते. अहो त्यांनी त्या रावण बापूची इतके श्लोक पाठ होते ती ब्राह्मणाला तर म्हणता सुद्धा येत नसते. नाही एवढे असे अवघड आहेत. जटाटवी गलत जल प्रवाह पावित स्थले, हे श्लोक फार कठीण आहेत महाराज. धगत 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 ज्वला ललाटपट्ट पावकी, असे दाट आहेत श्लोक ते, बरोबर आहे महाराज? हां तसे. काय सांगत होतो मी? संकल्प सोडायचा. हातावर पाणी दिलं, आता संकल्प सुटलाय म्हणायचं आपला. हे जेव्हा संकल्प सोडायला काय दिलं? हातावर तांदूळ दिलं, फुलं दिली. किम प्रीथेर्थम, कुणी कुणाला विचारलं? रावणाने कुणाला विचारलं? रामप्रभूला विचारलं की हे या शिवलिंगाची स्थापना कशासाठी केली? कुणी? रावण बापूंनी कुणाला विचारलं? पण मोठ्या माणसाला रावण म्हणायचं नाही. कुठल्याही मोठ्या माणसाला बापू तात्या अशी उपमा आहे आता बी. त्यांनी विचारलं किम प्रीथेर्थ, म्हणजे या शिवलिंगाची स्थापना करण्याचं कारण काय? असा प्रश्न विचारल्याच्या नंतर रामप्रभूंनी सांगितलं, ते ऐका. रामप्रभूंनी सांगितलं की माझा निर्विघ्नपणे लंकेमध्ये प्रवेश व्हावा आणि माझ्या हातून राजा रावण मरावा. ही किती बरं वाटलं असेल महाराज त्यांच्याबरोबर आलेल्या माणसाला. रामप्रभूच्या माणसाला ठीक आहे, बरोबर वाटलं असेल. रामप्रभू काय म्हणले? या शिवलिंगाची स्थापना करण्याचं कारण की माझा निर्विघ्नपणे लंकेमध्ये प्रवेश व्हावा आणि माझ्या हातून राजा रावण मरावा. सोडलं पाणी महाराज. कुणी? रावणाने संकल्प सोडला. पण रावण कोणता मारला महाराज? रावण कोणता मारला? बारकाईने ऐकलं का तुम्ही? राजा रावण मारला महाराज. ब्राह्मण रावण जीवन ठेवला. आणि प्रत्येकाच्या जीवनात हेच आहे महाराज. वाईट कर्माचा रावण मारला गेला आणि ब्राह्मण रावण. तिथून पुढं त्या माणसाने वाईट कर्म काही केलं नाही. विठ्ठल विठ्ठल. श्रावण महिना होता म्हणून तेवढं सांगितलं. विठोबा रुक्माई त्रैलोकी देव उमा मागे पुढे उगवी कोडे संकट. जैसा केला तैसा होय धावे सोयी धरुणी. जर आपल्याला सुखाने जीवन जगायचं असलं तर मुखाने काय केलं पाहिजे? त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन.
संकट संकट उगवी कोणे संकट संकट उगवी कोणे संकट उगवी कोणे संकट उगवी कोणे संकट 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 असो सुखे गाऊ मुखे विठोबा कवर बी ऐकावं वाटतं. तर ही बाकीची बनीत असते काय मनी ओळते ती दर्दीत महाराज ह्याच्यातले खास मला नाद आहे त्याचा भाजनाचा थोडा. हां दामले करू जुरजीमुळं थोडासा सहवास लाभला आपलं जमतं थोडंसं तुमच्या वडिलांसारखं इतकं नाही. पण आपलं त्यांच्या सहवासाने ह्यांनी गुरुजी खरंच माणूस होऊन गेले महाराज. आणि त्यांच्या पाठीमागं त्यांची जी लपक आहे ती गाण्याची वगैरे ती ह्यांच्याकडं आहे गुरुजी. तर त्यांचं आता ह्या परिसर तर काय गजबजून गेला आहे महाराज त्यांनी. आता हे महाराज झालं अरे महाराज झालं इंगोले महाराज झालं कुठल्याच गोष्टीची कव्हर बी ती असं बंद करू वाटतं. तर मी कटाळलो असतो म्हणण्यापेक्षा मला तर मिळच लागा ना काय. म्हणजे आता 1-1.5 वर्ष 2 वर्ष झाले कार्यक्रमच नाहीत ना काय. त्याच्यामुळं मग असं मागं पुढं होतंय थोडंसं.
जी ती काय नाकारता नाही येणार. सर्वसामान्य माणसाला कळतंय ना महाराज. तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा, मुखाने जर नाम त्या भगवान परमात्मे, खोटेपणाने घेऊ द्या महाराज, चोराने सुद्धा घेऊ द्या, तरी त्याचा फायदा त्याला झाल्याशिवाय खरं आहे का कसं महाराज? एका माणसाला महाराज बघा दैवयोगाने जिथं भरपूर आहे खायला तिथं संतती नसते, जिथं भरपूर आहे तिथं संतती अजिबात नसती, आणि जिथं काहीच नाही तिथं दरवेळेला आवळी जावळी. जी खायची भ्रांत आहे, जिथं खायला नाही तिथं काय दरवेळेला आवळी जावळी. समजतं की माझं म्हणणं काय आहे तुम्हाला? कळालं ना? मग एका माणसाच्या घरी महाराज भरपूर श्रीमंत होता, पण त्या माणसाच्या घरी संतानच नव्हतं. आवशीच चोर संध्याकाळी आपलं कीर्तन सुरू व्हायच्या टायमाला, दोघं जण माणसं 70-80 वयाची माणसं, संध्याकाळी चोर घरात शिरल्याच्या नंतर महाराज तर म्हातारं इबलीस होतं. त्यांनी पाहिलं होतं चोर, म्हाताऱ्याने नव्हतं पाहिलं. कोणी पाहिलं होतं चोर घुसलेले घरात? तर मोठा वाडा, 2च माणसं, 200-400 एकर जमीन. घुसल्याच्या नंतर त्यांनी पाहिल्यावर महाराज 10 वाजल्या. ती म्हणला गोष्ट सांगतो तुला एक. कोण? ती म्हातारं म्हणलं. ती म्हणली गोष्ट आणि पिष्ट जाऊन दे आता, झोप लागली माणसाला, दमलंय. ती म्हातारं जरा इबलीस होतं, म्हणला घेऊ काय काठी. त्यांनी काठी घेतली, म्हणली मग सांगा काय. म्हणला जर आपल्याला मूल झालं तर. ती म्हातारं काय म्हणलं? आपल्याला जर मूल झालंय असं समज म्हणलं. तर म्हणली 2-4 वेळाला आपण गुजरातला जाऊन आलो. बरं म्हणले झालं तर झालं. मग म्हणले खेळायला गेलं नंतर म्हणले म्हाताऱ्याच्या डोक्यावर आता 80 वय झाले, 3 वेळाला आपण 4 किती काही अर्धी तिकीटं केली, अर्ध्या तिकिटावर फिरतोय. झालं तर झालं म्हणले, आणि खेळायला गेलं म्हणलं. कोण म्हणतंय? म्हातारं. ती चोर हसत होते आणि बोलव म्हणला. आमुष्याची रात्र होती, मी नाही बाय म्हणली जाणार, हाक मारायला. ती म्हातारं गेलं दरवाजे, थांब म्हणला मग मी जातो. गेलं ती काट्यावर उभा राहिलं महाराज, काट्यावर दाराचे. ते तसले पहिले जुने वाडे होते, पुढं कट्टे पिटे माणसं असे रेलून बसायचे, घोंगडी फिंगडी टाकून मागं लोड. आता राहिलं नाहीत, काटा राहिला नाही आणि ती वाटा बी राहिला नाही. त्यांनी जाऊन तिथं महाराज तो माणूस तसला असत, तेव्हा जुनी माणसं अशी मोठीने हाक मारली, विठोबा म्हणून हाक मारली. त्या दारातून चौकातून उभा राहून हाक मारल्याच्या नंतर समोर तालीम होती, त्याच्यात विठोबा नावाचा पैलवान होता, आणि 25 पोराला शिकवायला तिथंच घेऊन झोपायला होता. मला काय म्हणायचं ती तुम्हाला कळालं आता. तो पळतच बाहेर आला. म्हणला किती जण आहेत तिथं? म्हणला 25 जण आहेत. म्हणला सगळ्याला बोलू. कारण म्हणला तात्या काय झालं नेमकं? म्हणला औषध चोर घरात शिरले. मग मला सांगा, खोटे विठोबाला हाक मारली त्यांनी तर काय झालं? खरं संकट टळलं ना. जर आपण खऱ्या विठोबाला हाक मारली, म्हणजे खोटा विठोबा होता का? मूल होतं का खोटं? खरं होतं का? म्हणजे खोट्या जरी हाक मारली आपण, कुभावनेने जरी हाक मारली, तरी खरं संकट नाहीसं झाल्याशिवाय राहत नाही. जर खऱ्या भावनेने आपण त्या भगवान परमात्मेला हाक मारली, तर निश्चितच भगवान परमात्मा प्राप्त झाल्याशिवाय, आल्याशिवाय, आपल्याला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही. झालेली जी सेवा आहे ते बाबांजीच्या चरणी समर्पित करतो. तुम्ही आम्ही खेळीमेळी, तुम्ही दोघं होता म्हणून मी बी चाललो, PT मास्तर होते म्हणून, पकवाजे होते म्हणून, त्यात बाकीचे काय? जर तुम्ही मला सांगा, त्या बैलाच्या गळ्यात गाठ्या बांधल्यावर सगळे जर असले तरच चलतंय ना. हे टाळकरी नसले, पकवाजे जर नसले, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस एकटा महाराज काय करणार? किती जरी पंडित असला, शास्त्री असला, सगळे वेद जरी पाठ असले तरी काय करू शकत नाही. म्हणून तुम्ही आम्ही खेळीमेळी, गदारोळी आनंदी झालेली जी सेवा आहे त्या बाबाजीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. देण्याच्या पूर्वी एक कबीर दादजीचा दुआ जाता जाता, दिल किसी से देना नहीं, दिल किसी से देना नहीं, दिल से देना, दिल नहीं मिला तो नहीं मिला, पर कम दिल से मत मिल. जिंदगी तो एक सुहाना सफ़र है, कभी कभी वो आशीष मिलता है, नहीं तो सारा वालों में जाना पड़ता है.
जिंदगी में और क्या कमाना है, कमाना होगा तो ये भगवान का नाम। कौन सा? ज्ञानेश्वर मावते
आता त्या ठिकाणी आपण श्री हरिभक्त पारायण संतोष महाराज भारती रत्नाम संस्थान मुंगसवाडे यांचा अमृत सुजाता कीर्तनाचा कार्यक्रम ऐकला. बाबांनी अगदी वेळेवरती येऊन आपला जो षोडशी सोहळा सुरू आहे बाबांचा, त्या दिवशी त्या षोडशी सोहळ्यानिमित्त 5व्या दिवशी जी काही कीर्तन रूपी सेवा आहे माऊलीच्या अर्पण केली, तसेच बाबांच्या अर्पण केली. त्याबद्दल श्री ज्ञानेश्वर माऊली संस्थान नारायणवाडी, जोडवाडी, शास्त्रीनगर तसेच भगवान नगर सहर्ष आभारी आहे. हॅलो, वैकुंठ